काही औषधं आहेत डेंजरस कॅटेगरीमध्ये ते येतात आणि त्यांचा मिसयूज खूप आहे. म्हणजे एवढं आहे की सध्या जी नॅशनल बॉडी आहे डर्मेटोलॉजिस्टची, नॅशनल बॉडी ऑफ डर्मेटोलॉजिस्ट आणि स्किन स्पेशलिस्टची जी बॉडी आहे त्यांनी एक मोहीम स्टार्ट केली आहे. पहिली मोहीम अशी आहे की जे काही क्रीम्स असतात आपण केमिस्टकडे जातो, मला खाज येते काय लावू, केमिस्ट एक ट्यूब उठवून तुम्हाला देतो. सध्या असं आहे त्यांना प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आहे. तर त्याच्यात बहुतेक जनरली स्टेरॉइड्स असतात, कारण स्टेरॉइड लावताच इमिजिएटली तुमची खाज फंगल इन्फेक्शन ते खूप कॉमन आहे. मला म्हणजे नायटा आहे, मला फंगल इन्फेक्शन आहे, जातो आपण केमिस्टकडनं औषध घेऊन. डॉक्टरांकडे कोण जाणार, एवढी लाईन कोण लावणार, त्यांचा कन्सल्टेशन कोण देणार. साधी गोष्ट आहे, एक डाग आहे तो जाईल, क्रीम घेतला केमिस्ट नाही गेला तर मग डॉक्टरांकडे जाऊ. दिस इज व्हॉट पीपल डू रॉंग. आणि मग तेव्हा केमिस्ट तुम्हाला एक स्टँडर्ड क्रीम उठवून देतील ज्याच्यामध्ये 99% स्टेरॉइड असतं. आणि आजकाल प्रॉब्लेम असा झाला की स्टेरॉइड कसं आहे, तेव्हाची तुमची खाज जाईल, तेव्हाचा डाग जाईल, स्टॉप केल्यानंतरच एकदम वाढून येतो आणि मग ते एवढं रेझिस्टंट होतं की मग डॉक्टर पण त्याला ट्रीट करू शकत नाही. शरीरावर येतच. आणि दुसरं म्हणजे तसंच दुसरं एक आहे फेअरनेससाठी. पार्लरमध्ये लोक जातात, पार्लरमध्ये एखादी क्रीम दिली जाते, त्याला लेबल नाही आहे, काहीच नाही, त्याच्यावर काय कंटेंट्स आहे आपल्याला माहीत नाही आहे. ब्युटिशियन सांगते हे लावा तुमचं स्किन गोरा होऊन जाईल. लोक खुशी खुशी घेऊन जातात, 200-300 रुपयात ती क्रीम भेटते. कोण जाणार ट्रीटमेंट करायला, डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करायला. आपण लावून बघूया, त्यांना रिझल्ट भेटतो. 99% केसेसमध्ये ते स्टेरॉइड असतं किंवा हायड्रोक्विनोन असतं. हे सगळे डेंजरस क्रीम्स आहेत.